नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्याकडे छोट्या प्रमाणात प्युअर गावरान कुक्कुटपालन आपण करतच असतो. आणि शेतकरी म्हणलं की मका, ज्वारी, बाजरी किंवा गव्हात असं नाही का, असं रानात आपल्या शेतामध्ये असतंच. आणि कुक्कुटपालन करत असताना खाद्यावरती देखील खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आणि खर्च होऊन देखील ज्वारी आपण बाजरी वगैरे टाकतो कोंबड्यांना, नाही का, जी की बाजारात पेठेत मिळते आपल्याला ती. त्याच्यामध्ये कोंबड्यांना एवढं म्हणावं असं पोषक घटक त्याच्यातून काही मिळत नाहीत. आणि नाही का, त्यांच्या अंड्यांची जाळी भक्कम होण्यासाठी देखील त्याचा काही फायदा होत नाही. म्हणून मग आम्ही शेतामध्येच नाही का, ह्या महिन्यामध्ये ज्वारीची कणस किंवा मकेची कणस किंवा बाजरी आणि मेथी घास अशा प्रकारेच आम्ही कोंबड्यांना खायला घालतो. आणि ह्या महिन्यामध्ये आम्हाला रिझल्ट देखील मोठ्या प्रमाणात आला आहे. जे की आम्हाला गेल्या महिन्यामध्ये अंडी अजिबात सापडत नव्हती, आता मोठ्या प्रमाणात आपल्याला कोंबड्यांची अंडी सापडायला लागलेली आहेत. तर ही चिक्यातली मक्याची कणसं असो, अतिशय कोंबड्या आवडीने खातात आणि त्यांना नाही का फायदा देखील मोठ्या प्रमाणात होतो. त्यातून कॅल्शियम वगैरे जास्त प्रमाणात मिळतं, जे की नुसतं गहू वगैरे टाकून त्याच्यातून आपल्याला ते मिळत नाही. तर अशा प्रकारे कोंबड्या बघा, तुम्ही बघू शकता कशा आवडीने खातायत. तर कसं वाटलं आमचं कुक्कुटपालनाचा व्यवसाय की सांगा. तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू